शुभप्रभात विद्यार्थी मित्र, शुभप्रभात मयूर. आज आपण आपला जो काही आपण भारतीय नदी प्रणालींचा अभ्यास करत आहोत आणि भारतीय नदी प्रणालीमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं, नदी प्रणालींचा जर विचार केला, हिमालयीन नद्या, द्वीपकल्पीय नद्या असं त्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. हिमालयीन नद्यांमध्ये आपण 3 मुख्य नद्या अभ्यासल्या. तर त्याच्यामध्ये आपण पहिली कुठली, पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर कुठल्या 3 अभ्यासल्या आपण. त्याच्यामध्ये आपण सिंधू नदीचा अभ्यास केला, त्याच्या उपनद्या, त्यानंतर गंगा नदीचाही आपण सविस्तर अभ्यास केला आणि त्यानंतर आपण ब्रह्मपुत्रा नदीचा देखील सविस्तर अभ्यास केलेला आहे. आपण त्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या, द्वीपकल्पीय पठारावरील पश्चिम वाहिनी नद्यांचा आपण अभ्यास केला. पश्चिम वाहिनी नद्यामध्ये जर आपण क्रम पाहिला उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याच्यामध्ये पहिला आपण महानदीचाही अभ्यास केला, महानदीनंतर गोदावरीचा अभ्यास केला, गोदावरीनंतर कृष्णा, कृष्णानंतर कावेरी नदीचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता आपला जो पार्ट राहिला होता पश्चिम वाहिनी नद्यामध्ये, ह्या 3 नद्या महत्त्वाच्या आहे. त्याच्यामध्ये जर गेलं तर सर्वप्रथम कुठली आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा, तापी आणि आपल्या अभ्यासाला जी दिलेली आहे पुणे विद्यापीठाच्या सिलेबसनुसार, ती म्हणजे वशिष्ठी नावाची एक छोटीशी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो तुम्हाला की सर्वप्रथम आपण नर्मदा नदीचा अभ्यास करूया. तर नर्मदा नदी जी आहे हिची लांबी 1312 किलोमीटर आहे आणि नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही नद्यांचा संबंध 3 राज्यांशी येतो. महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडासाच भाग व्यापलेला आहे, पण ज्या 3 नद्या त्याच्यापैकी नर्मदा आणि तापी ही जी नदी आहे 3 राज्यांशी त्याचा संबंध येतो. तर ते 3 राज्य म्हणजे कुठलं आहे, आता इथं राज्य दाखवणं काही शक्य नाही आहे, पण तुम्ही ते गृहीत धरा या ठिकाणी किंवा ते व्हिज्युअलाइज करू शकता. तर सगळ्यात पहिलं राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश नंतर थोडासा भाग नर्मदेचा, थोडासा नर्मदा जी वाहते बाउंड्रीवरून वाहते, ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरून वाहते. त्याच्यानंतर गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते नर्मदा नदी आणि गुजरातमधून ती या ठिकाणी ही खंबातची खाडी आहे, तुम्हाला या ठिकाणी हा भाग दिसत असेल, तर या खंबातच्या खाडीमध्ये ती काय करते, प्रवेश करते आणि या ठिकाणी ईश्वरी बनवते. काय बनवते, ईश्वरी, म्हणजे आपण त्याला खाडी म्हणतो. मी आधी सांगितलेला आहे, हा खचलेला, याला सबमर्ज्ड कोस्ट म्हणतात. भारताचा जो पश्चिम किनारा आहे हा खचलेला आहे आणि जो पूर्व किनारपट्टी आहे ती वर आलेली, त्याला इमर्जंट कोस्ट असं म्हणतात. तर पूर्व वाहिनी नद्या आहेत डेल्टा बनवतात, त्रिभुज प्रदेश बनवतात, पण पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या खाडी बनवतात. त्या चिरून वाहतात, डायरेक्ट समुद्र त्या ठिकाणी खोल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना वाव नाही आहे डेल्टा बनवण्याचा. त्यामुळे त्या शक्यतो काय करतात, खाड्यांची निर्मिती, ईश्वरींची निर्मिती करतात पश्चिम वाहिनी नद्या. तर हे 3 राज्य मी सांगितले, दोन्ही नद्या नर्मदा पण आणि तापी पण, या 3 राज्यांमध्ये त्यांचा संबंध आहे. परत रिपीट करतो, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि MA, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. तर लांबी पहिले सर्वप्रथम नर्मदा नदी उगम कुठं होतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, म्हणजे या ठिकाणी विंध्य नावाचा पर्वत आहे, विंध्य, आणि दक्षिणेला सातपुडा नावाचा पर्वत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ह्या ज्या दोन्ही नद्या वाहतात म्हणजे नर्मदा आणि तापी, ह्या दोन्ही नद्या वाहतात ग्रॅबेनमधनं, त्याला काय म्हणतात, रिफ्ट व्हॅली. म्हणजे असा 2 पर्वतांचा भाग आहे आणि त्याच्यामधून त्या वाहतात. प्रामुख्याने ही नर्मदा नदी आहे ना, ही नर्मदा नदी समजा उदाहरणार्थ हा एक पर्वत आहे, ब्लॉक पर्वत, आणि त्यानंतर हा दुसरा पर्वत आहे, ब्लॉक पर्वत, असंही तू नकाशा काढून घेऊ शकतो. तर हे कुठले झाले बघ, हा व्ही म्हणजे काय, विंध्य, व्ही म्हणजे काय, विंध्य पर्वत आहे, आणि हा यस म्हणजे काय, सातपुडा पर्वत आहे, आणि त्याच्यामधून ही नदी वाहते. तर ती कुठली आहे, नर्मदा. व्ही आणि यस त्याच्यामधून कुठली, ही भ्रंश घाटीतून वाहणारी नदी आहे, कुठली, नर्मदा. तर या ठिकाणी तुला दिसेल बघ, हे विंध्य पर्वत, हे या ठिकाणी मी त्याचा आडवा छेद दाखवलेला आहे, हा विंध्य पर्वत आहे, आणि दुसरा म्हणजे सातपुडा पर्वत आहे, त्याच्यामधून जी नदी वाहते ती म्हणजे नर्मदा. ठीक आहे, म्हणजे भ्रंश घाटीतून वाहणारी नदी आहे. असं विचारलं जाऊ शकतो परीक्षेला की खालीलपैकी कुठली नदी भ्रंश घाटीतून वाहते. भ्रंश घाटी म्हणजे काहीच नाही, असे भूभागाला तडे जातात, मधला भाग खाली खचला, हा खचलेला भाग आहे की त्या खचलेल्या भागातून ही नर्मदा नदी वाहते. नर्मदा नदीचा उगम जो आहे विंध्य आणि सातपुडाच्या मधून ती नर्मदा नदी पूर्वेकडे वाहते, या ठिकाणी तू पाहू शकतो. पण नर्मदा नदीचा उगम जो आहे या ठिकाणी म्हणजे मैकल श्रेणी आहे, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. छत्तीसगड हे मध्य प्रदेशमधूनच वेगळं झालेलं आहे, आपणास माहितीच असेल.
तर हे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती ह्या मैकल नावाचे श्रेणी आहे, मैकल पर्वत. आणि त्याची सर्वोच्च जो काही शिखर आहे त्याचं नाव आहे अमरकंटक. म्हणजे मैकल श्रेणीचं जे सर्वोच्च शिखर आहे ते म्हणजे अमरकंटक. ह्या अमरकंटक जो आहे ना, हा रेडियल ड्रेनेज पॅटर्न म्हणूनही ओळखला जातो. अमरकंटकमधून एक गंगे नदीची पण उपनदी आहे, ती म्हणजे सोन. कुठली आहे? सोन नदी. म्हणजे या ठिकाणी ही सोन नदी तुम्ही हिला गृहीत धरू शकता. आणि एक नदी या ठिकाणी ही नदी कुठं वाहते? उत्तरेकडे वाहते, तिला सोन म्हणतात. ती गंगा नदीची उपनदी आहे. तिथं याचा संबंध नाही आहे, पण एक माहिती आहे म्हणून सांगतोय. आणि दुसरी जी नदी आहे ती म्हणजे नर्मदा. म्हणजे हा रेडियल ड्रेनेज पॅटर्न झाला. ही नर्मदा नदी या अमरकंटक चोटीवरून उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाते. म्हणजे मध्य प्रदेश, परत महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरून वाहते आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खांबाच्या खाडीला येऊन मिळते. आणि खांबाच्या खाडीतून ती अरब समुद्राला येऊन मिळते. तर हे लक्षात आलं. विंध्य, सातपुडा आणि यम म्हणजे लक्षात ठेव, त्याच्यावरूनच अमरकंटक असं लक्षात येईल. मैकल नावाची श्रेणी आहे. मैकल म्हणजे महादेव अमर आहेत असं लक्षात ठेवायचं. मयूर, महादेव कसे आहेत? अमर आहेत. तसे आत्मा पण अजर अमर अविनाशी आहे. आणि परमात्माचं विषयच नाही, परमात्मा पण अजर अमर अविनाशी आहेत, अमर आहेत, आहे की नाही? अमरनाथ आहेत, ते अमर बनवणार आहे दुसऱ्याला. त्याच्यावरून पण लक्षात ठेवू शकतो तू या ठिकाणी. आणि दुसरी जी महत्त्वाची नदी आहे पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, तर ती म्हणजे तापी नदी आहे. कुठली आहे? तापी नदी. तापी नदीची लांबी 724 किलोमीटर आहे. हिचा पण 3 राज्यांशी संबंध आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता तिचा उगम हे मुलताईची पहाडी आहे, मुलताई हिल्स म्हणून ओळखले जातात या ठिकाणी. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला मुलताई हिल्समधून तिचा उगम होतो तापी नदीचा. परत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही पण नदी खांबाच्या खाडीत जाऊन मिळते. कुठली नदी? तापी नदी. तर नर्मदा, तापी हे अल्फाबेटिकल आहे, लक्षात घे. पहिलं एन येतं ना अल्फाबेटमध्ये, तर ही नर्मदा. कन्फ्यूज नाही व्हायचं, पहिलं तापी नाही घ्यायची, कारण तापी अल्फाबेट सिरीजमध्ये नंतर येतं, ABCD मध्ये नंतर येतं ना तापी. लक्षात घे या ठिकाणी नर्मदा आणि तापी हे नद्या कशा आहेत? नद्यांचा क्रम कसा आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे अल्फाबेटिकली. पण पर्वतांचा क्रम अल्फाबेटिकलच्या ऑपोजिट आहे. कारण की पहिलं कुठली पर्वत श्रेणी येते? विंध्य येते. आणि मग कुठली येते? सातपुडा श्रेणी येते. आणि तिसरी जी महत्वाची एक छोटीशी नदी आहे या ठिकाणी, ती आपल्या अभ्यासक्रमात आहे पुणे विद्यापीठाच्या. हा जो आहे वेस्टर्न घाट आहे, पश्चिम बाजूला हा कुठला पर्वत आहे? किनारपट्टीला समांतर. ही कुठली किनारपट्टी आहे? मलबार नावाचा किंवा पश्चिम किनारपट्टी आहे. मलबार किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टी किंवा सह्याद्री पर्वत. भारतामध्ये पश्चिम घाटाचा जो भाग आहे त्याला, महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम घाटाचा भाग आहे त्याला सह्याद्री पर्वत म्हणतात. सह्याद्री पर्वतामध्ये ही वशिष्ठी नावाची नदी उगम पावते. ही एक छोटीशी नदी आहे, तिची लांबी तुम्ही पाहू शकता 70 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये उगम पावते. महाराष्ट्रामधल्या 3 जिल्ह्यातून वाहते. या ठिकाणी पाहू शकता चिपळूण, खेड आणि रत्नागिरी. तर रत्नागिरीमध्ये या ठिकाणी दाभोळ नावाचं ठिकाण आहे. या दाभोळ नावाच्या ठिकाणावरून ती अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. कुठली नदी? तर वशिष्ठी नावाची नदी. दाभोळ या ठिकाणावरून ती अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. तर अशा प्रकारे ह्या 3 महत्त्वाच्या नद्या आहेत. अतिशय शॉर्ट नद्या आहेत. बाकीचे जे काही त्याची माहिती आहे ते तुम्ही शॉर्टमध्ये. आता ह्या खूप छोट्या छोट्या नद्या आहेत. कुठल्या? नर्मदा असेल, तापी असेल आणि वशिष्ठी नावाची नदी असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 नद्यांचा आपण अभ्यास करू शकता. बाकीचे पॉईंट सगळे कॉमन आहेत. नद्यांचा कशासाठी उपयोग होतो, नद्यांचा उपयोग कशासाठी होतो सगळ्यांना माहिती, ते तुम्ही लिहू शकता. तरी मी रिपीट करतो. सर्वप्रथम इरिगेशनसाठी म्हणजे जलसिंचनासाठी नद्यांचा उपयोग होतो. या 3 नद्याबद्दल तू अशी माहिती लिहू शकतो पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये. जलसिंचनासाठी उपयोग होतो. आणि मग तो पॉईंट तुम्ही एलॉबरेट करू शकता. जलसिंचन कशासाठी लागतं? ऑब्वियसली शेतीसाठी जलसिंचनाची आवश्यकता असते. उद्योगधंद्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते, ते लिहू शकतो. मग शेती असेल, उद्योगधंदे असेल. हायड्रोइलेक्ट्रिसिटी म्हणजे जलविद्युतसाठी पण नद्यांच्या पाण्याचा उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर काय सगळ्यात महत्त्वाचं, पिण्याच्या पाण्यासाठी पण नद्यांचा उपयोग होतो. मासेमारी चालते काही प्रमाणात या ठिकाणी. या वशिष्ठी नदीवर जलवाहतूकही चालते. ते नद्याच्या कोर्सवर अवलंबून असतं. नद्यांचा कोर्स जेवढा संत असेल किंवा आपण त्याला म्हणूया स्टेबल असेल, तर तिथंच त्याच ठिकाणी नेव्हिगेशन चालतं. तर अशा पद्धतीने ह्या 3 नद्यांच्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहे महत्त्वाच्या, त्याची आपण माहिती पाहिली. धन्यवाद.